संताने सरता गेलो तैसा परे चंदनाने मोरे व्यापिल्या गुण दोष याचे न विचारिता काही भाव दिला पायी आपुल्या तुका म्हणिया रे समर्थाच्या मना हरी होय रानारंक त्यांचा गुण दोष याचे न विचारिता काही भाव दिला पायी आपुल्या वरम पुंडरी काय दातु मुनिंद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परम हरिंगम भजे पांडुरंग त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता
करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी जिथे ज्ञान विज्ञान संजीव भूती जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पाजरीसी सदानंद माता महाराज हा जन्मला मृत्यूलोकी तुझी उपमा नाडळे इहलोकी भवसिंधुसे बांधला ते तुझे अनाथा दिनाकारणे दुःख याने संताने सरता गेलो तैसा परी चंदनाने गोरी व्यापिल्या गुण दोषयाची न विचारिता काही भावतीला पायी आपुनिया प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा 3 चरणाचा संत प्रकरणातील असणारा हा अभंग आणि याच्यातून या अभंगामधून संत आपल्याला या ठिकाणी एक मार्ग दाखवत आहे. या ठिकाणी सेवेला सुरुवात करण्या अगोदर सेवेचा परिहार देणं हे सेवेकराचं किंवा त्या कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य असतं. आज आपल्या हळदोळे गावामध्ये परंपरागत चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची दुसऱ्या दिवसाची सकाळची जी सेवा आपल्या वाडवडिलांनी जे चालवलेलं आहे ते आज आपल्यापर्यंत या ठिकाणी त्यांनी ती सेवा आपल्यापर्यंत पोहोचवली आणि इथून पुढे आपणा सर्वांवरती असणारी ही सेवेची जबाबदारी आहे. आज दशमी आहे आणि या दशमी निमित्त कोकणचे परमार्थिक भाग्यविधाते श्री संत मोरे माऊली यांचा पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असताना तुम्ही सर्व सुज्ञ ज्ञानी आहात. वास्तविक पाहता या ठिकाणी ही सेवा 2 पिढ्यांनी सेवा केलेली, मग वैकुंठवासी तुकाराम बाबा सर्वे आणि त्यांच्या पाठीमागे वाढविले महत्व वडिलांचे, त्याप्रमाणे भाऊ बाबा पांडुरंग सुर्वे यांनीही गेली 78 वर्ष ही सेवा
अविरतपणे चालू ठेवली. वास्तविक पाहता मी कोणी कीर्तनकार नाही, मी कोणी प्रवचनकार नाही, मी मोठा कोणी गाणार नाही, मी कोणी मोठा वाजवणार नाही. पण ही सेवा ज्या भगवंताची आहे आणि ही सेवा पुढे अशीच चालू राहण्यासाठी आपण सर्व, तुम्ही आम्ही खेळी मिळली गदारवळी आनंदी याप्रमाणे आपण ही सेवा, खऱ्या अर्थानं आजची सेवा मला पितृतुल्य असणारे गणपत महाराज सुर्वे यांची ही सेवा माझ्या डोक्यामध्ये पण आलं नव्हतं की ही सेवा माझ्या वाट्याला येईल. त्यांची काही तब्येत ठीक नसल्यामुळं त्यांनी अचानक सांगितलं, पण सेवक करावे सांगितले का मग, म्हणून या ठिकाणी मला म्हटले, बाबा तो फेटा बांध. फेटा बांधणं सोपं आहे, पण ह्या गादीवर बोलून उभं राहून जी हे भगवंताची आणि ह्या संतांची जी सेवा आहे ती फार अवघड आहे. अचानक सांगितल्याने माझ्यासारखा पामर या ठिकाणी काय बोलू शकतो, पण ही सेवा त्या भगवंताची आहे आणि करता करविता तोच आहे. साळुंखी मंजूळ बोलत कविता धनी वेगळाचे त्यांची ती सेवा आहे आणि ते तशी माझ्याकडून करून घेतील. त्या ठिकाणी मला पितृतुल्य असणारे माझे ज्येष्ठ बंधू प्रमोद महाराज कुटेकर या ठिकाणी, खऱ्या अर्थाने मी त्यांना सांगितलं होतं, पण ते कपडे मला वाटतं घरी असल्यामुळे आणि ऐन वेळेला ही सेवा माझ्या वाट्याला आली. खऱ्या अर्थानं ही सेवा अशीच पुढं चालू राहिली पाहिजे, कारण माझ्या वडिलांची
सेवा आहे. ही सेवा आजच्या दिवशी तरी त्या भगवंताला पाहिजे तशीच होईल अशी नाही, पण वाडवडिलांनी आपल्या चालवलेली आहे. म्हणून आजचा दिवस आणि आजची ही जी वेळ आहे ती मी माझ्या प्रयत्नाने, जसं मला वेडवाकडं काही सांगता येईल त्या पद्धतीने मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करीन. माऊलींचं पुण्यस्मरण आहे. या ठिकाणी तुम्ही सर्व जमलेले शून्य ज्ञानी आहात. मी एक अज्ञान बालक आहे, म्हणून या ठिकाणी सेवेला सुरुवात करण्यावर तुम्हा सर्व संतांचं दर्शन घेतो आणि या ठिकाणी या सेवेला सुरुवात करतो. सेवेला मी सेवक झालो, या ठिकाणी आपल्या माऊलींचं पुण्यस्मरण आहे. म्हणून ज्या कोकणचे परमार्थिक भाग्यविधाते श्री संत मोरे माऊली यांनी महाराष्ट्रातील संत ज्ञानोबाराय, तुकोबाराय ज्यांनी आपली आणि त्यांची ओळख आणि भेट घालून दिली, त्या श्री संत मोरे माऊलींचं हे पुण्यस्मरण आहे. खऱ्या अर्थाने त्या संतांनी जे ज्ञानोबा तुकोबाराय सांगितले ते आपण सांगण्याची आपली पात्रता नाही, परंतु त्यांनी आपली भेट घालून दिली तर ते संत, ते मोरे माऊली आपण या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना सांगू अशी माझी पहिल्यापासूनची ही तळमळ आहे आणि त्यांचं या ठिकाणी पुण्यस्मरण आहे. खरं पाहिलं तर संत आहे आणि त्या आपण जर या जीवनामध्ये जगत असताना सांसारिक रूपी जीवन जगत असताना आपल्याला खरी भक्ती मार्गाची जोड लागते आणि ही भक्ती मार्ग दाखवण्यासाठी संतांची गरज असते आणि मार्ग जाऊन गेला
संत ते हे ह्या संतांनी आपल्याला हा जो मार्ग दाखवलेला आहे आणि त्या मार्गावरती आपण चालत असताना खऱ्या अर्थानं ह्या प्रापंचिक जीवनामध्ये जगत असताना आपल्याला अशा संतांची गरज आहे की त्या संतांच्या पायाशी नित्य सुख वसलेलं आहे. एका ठिकाणी नाथबाबा सांगतात, संता संता वाचुनिया सुख कोटी नाही, अमृत त्यांचे पायी नित्य वसे. या ठिकाणी जर तुम्हाला सुख हवं असेल तर त्या संतांच्या संगतीमध्ये, कोणत्या संतांच्या संगतीमध्ये? ज्या संतांच्या पायाशी नित्य अमृत वसलेलं आहे, त्या संतांच्या संगतीमध्ये तुम्ही ह्या खऱ्या अर्थानं या गावातील आपल्या परमार्थाचं ज्यांनी रोपटं लावलं ते वैकुंठवासी हरिबाबा कोंढाळकर यांनी या भागामध्ये अगदी रात्री देखील मी ज्या धांगण गावी गेलो होतो त्याच्या बाजूला एक कासई गाव आहे आणि त्या कासाई गावामध्ये आपल्या मोरे माऊलींनी जो 18 पारायणांचा संकल्प केला होता त्यापैकी त्या कासाई गावामध्ये जे पारायण झालं तशा ठिकाणी
कड्या कपाऱ्यामध्ये जिथं गाडी जात नव्हती अशा ठिकाणी देखील जाऊन आपलं परम भाग्य समजायचं, कारण अशा थोर विभूती आपल्याला या गावाला लाभल्या. ते वैकुंठवासी हरिबाबा कोंडाळकर यांनी मारुती बाबांपासून अगदी माऊलीपर्यंत आणि तिथून हा जो चालत असलेला वंश परंपरा दासनी अंकित तुका मोकलिक लाज कोणा, त्याप्रमाणे त्यांनी जी ही चालवलेली परंपरा, परवा दादानी भगवजी बाबा मुंबईमध्ये ताडदेव या ठिकाणी सांगितलं की माझ्या 6 पिढ्या झाल्या, माझी ही 7वी पिढी, पण नुसतं करायचं म्हणून नाही, तर त्याच्या पाठीमागे एवढी मोठी परंपरा आहे की माझं नाव घेतलं दादाने. दादा म्हटले आमच्या अंकुशराव ही 4थी पिढी माझ्या सेवेत आज त्या घराची आहे. म्हणजे अशा 2-2, 3-3, 4-4 पिढ्या आपण या परमार्थामध्ये निवड. खरं पाहता हे ह्या संतांमुळे, मग गणपती बाबा असतील आपले आणि त्यांच्या पाठोपाठ आमच्या आजोबा आणि सर्व आपले ग्रामस्थ यांनी हे जे लावलेलं रोपट आहे, मोगरा फुलला
म्हणून या संतांच्या आपणावर असणारे जे उपकार आहे या म्हणून या संतांची आपण या संगत करत असतो. संगत केल्याने हे जे सुख आहे ते आपल्याला प्राप्त होतं. सुख प्राप्त होत असताना आपण या ठिकाणी हे जे संत या ठिकाणी आपल्यावरती भक्ती मार्गाचं हे जे असणार हे त्यांच्या आपणावरती असणारे उपकार आणि संत हे या ठिकाणी जो अवतार घेतलेला असतो तो उपकारासाठी असतो. येथे उपकारासाठी संतांचे आपल्यावरती असणारे हे आध्यात्मिक उपकार आहेत आणि हे उपकार आपण कधीही केलं उपकार सांगू का
सांगू काय, या ठिकाणी या संतांचे जे उपकार आहेत ना ते कधी न विसरण्यासारखे आहेत. कारण संतांनी जो जन्म घेतला तो या उपकारासाठीच घेतला होता आणि हे त्यांचे असणारे जे उपकार आहेत असेच मोरे माऊलीने आपणा सर्वांवरती उपकार केले. आणि म्हणून 78 वर्ष खऱ्या अर्थानं पाहिलं तर माऊलीनंतर हे कसं चालणार, हे कोण चालवणार. पण तुझी चिंता त्याशी सर्व आहे त्याप्रमाणे हे नाव घेण्यासाठी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. म्हणून मोरे माऊली नंतर कसं होणार, कोण चालवणार. 18 पारायणांचा संकल्प केल्यानंतर 14 पारायण माऊलीने केली. राहिलेली 4 आहेत ती संप्रदायाने केली. 14 पारायण केल्यानंतर माऊली 73 ला गेल्यानंतर पुन्हा 14 वर्षाचा वनवास आपल्यावरती आला होता. आणि 14 वर्ष हा संप्रदाय आपल्या सर्व वाडवडिलांनी चालवला. मग त्यामध्ये माझे मोठे बाबा वैकुंठवासी गोविंद महाराज कुमटेकर असतील, शिंदे बाबा असतील, वैकुंठवासी पोपट बाबा ताजणे असतील, आणि ह्या ज्या संत मंडळीने हा जो संकल्प माऊलीने संकल्प करून ह्या सर्वांनी तो पूर्ण केला तो संकल्प. आणि हा संकल्प पूर्ण करत असताना हे चालत असलेलं आपल्या वाडवडिलांच्या पाठीमागे जसं वाढविले महत्व वडिलांचे, वाढविले महत्व याप्रमाणे आपल्या वडिलांच्या पाठीमागे परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरे माऊलींनी ही सेवा अविरत चालू ठेवत असताना आमच्या सारख्या पामरांना त्यांच्या सानिध्यात राहून ह्या सेवेचा उपभोग घेता येतो. म्हणून या ठिकाणी जो आपण सेवेसाठी अभंग घेतलाय त्या अभंगातून प्रथम चरणामध्ये महाराज सांगत आहेत,
संतांनी सरता गेलो तैसा परी चंदनाने गोरी व्यापिल्या. या ठिकाणी संत सांगत आहेत तुकाराम महाराज, संताने सरता गेलो तैसा परी चंदनाने गोरी व्यापिल्या. आणि या ठिकाणी ते गुणदोष पाहत नाहीत, हे अभंगाच्या दुसऱ्या चरणातून सांगत आहे. विचारिता काय ठाव दिला पाय आपुलिया. या ठिकाणी संत जे असतात ना, हे संत हे कसे असतात? संत हे देवरूप असतात. संत हे माणसासारखे नसतात. म्हणजे संत नवती जगा
संत नव्हती जगा माझ्या माणसाच्या सारखे. या ठिकाणी संत हे माणसासारखे नव्हते, तर संत कसे होते? देव होते संत, देवस्वरूप असतात. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा फक्त दिसायला जरी ते मानवी रूप असलं तरी संत हे देवरूप असतात. म्हणून या ठिकाणी या अभंगातून तुकाराम महाराज जे त्यांच्या मनाला आले समर्थांच्या मना तरी होय राणा. कारण त्यांच्या मनामध्ये आलं, जर संतांच्या देवाच्या मनामध्ये एकदा जर काय कुठली गोष्ट आली तर ती नक्की त्याची सफलता होते. या ठिकाणी हे कीर्तन करत असताना गणपत तात्याने हा अभंग घेतला.
प्रत्येकाची कीर्तनाची शैली असते, पण या ठिकाणी दादानी पण विणा घेतला तिकडे आणि थोडस ते माझ्याच मनात नव्हतं किंवा काय, पण ते त्याच्या मनात होतं आणि अचानक गाता गाता फेटा बांधायची वेळ आली. म्हणून तुका म्हणे आले समर्थांच्या मना, तरी होय राहणार त्यांचा. म्हणून त्या भगवंताच्या मनामध्ये ते आलं आणि ही छोटीशी सेवा माझ्याकडून त्यांनी करून घेतली. म्हणून आपण एकदा त्यांचं या ठिकाणी भजन करायचं आहे. विठ्ठल या ठिकाणी आजची ही हरिकीर्तन सेवा कोकणचे परमार्थिक भाग्यविधाते श्री संत मोरे माऊली यांचं पुण्यस्मरण या ठिकाणी, त्या निमित्ताने या गावाचं एक वैशिष्ट्य आहे. वंश परंपरा जसं वारकरी संप्रदायात असेल, सगळ्या गोष्टींमध्ये चालत असलेली ही परंपरा आहे. खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी
निवासी सर्व आहे. म्हणून या ठिकाणी आजची सेवा भाऊ बाबा सर्व यांची होती. गणपत करणार होते, त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळं जशी मागील 2 वर्ष मी केली तसं मी माझं परम भाग्य म्हणेन आणि ही सेवा माझ्या वाट्याला आली. आपण वडिलांनी चालवलं म्हणून चालवायचं नाही, तर त्याचा आनंद आपण सर्वांनाच भेटला पाहिजे. म्हणून सर्व तरुणांना मी मुंबईच्या मीटिंग मध्ये देखील सांगितलं होतं, आपलं गाव, ह्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे. कारण आताच्या पिढीला ते जर आपल्या गावचं एक बोध वाक्य होतं, 60 गावचे 60 आणि हळदूळचे 8. हे जर कोणाला यातलं गुह्य जर कळलं असतं तर खरोखर सर्व तळमळीने या ठिकाणी आले असतात. कारण आपण हा 4 दिवसाचा वर्षातून एकदाच कार्यक्रम करतो. प्रत्येकाने असं समजलं नाही पाहिजे मला काही येत नाही, मी का जावं. आपण त्याची सेवा आहे. आणि रात्री मला वाटतं आमच्या जय महाराजांनी सांगितलं, आणि मी हे 2 वर्ष देखील कीर्तनामध्ये सांगितलं होतं की हा जो सप्ताह आहे हा तालुक्यामध्ये नाही तर या जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं कोणतं गाव नसेल असं की ज्या पांढरीच्या मंदिरामध्ये आपण हा उभा करतो. कारण या गादीवरून ती गोष्ट बोलायची नसते, पण आपण नेमकेच आहोत त्याच्यामुळे बोलतो. देवाला नारळाची आणि कोंबड्याची गरज नाही, पण तिला कसली गरज आहे. नामस्मरणाची गरज आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आवर्जून सांगेन, वैकुंठवासी परशुराम बाबा भोसले हे आज जरी ध्याने जरी आपल्यात नसले तरी त्यांचा वास या परिसरात कुठेतरी असेल. कारण आम्ही लहानाचे मोठे त्यांच्या समोर झालो
पण ते त्यांना माहिती होतं काय होतं तर देवीला नाम लागतं आणि म्हणून ते अभंग घेताना तो अभंगच त्यांचा एक तसा होता. नाम संकीर्तन साधन पैसे संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरी हा त्यांचा अभंग ठरलेला असायचा या ठिकाणी. आणि त्यांची सेवा रात्री आमच्या जय महाराजांनी केलेली आहे. एक आनंदाची गोष्ट आहे आपल्या गावामध्ये जोड लागतेच तशी परमार्थ करत असताना. आणि मग आमचे पितृतुल्य असणारे प्रमोददादा असतील, ही दोन मुलं अभय असेल, सर्वांनी म्हणून मला एक वाटतं की तुम्हाला जरी ह्यातलं काय आलं नाही तरी ती देवाची सेवा आहे. ती आपण सर्वांनी जर या ठिकाणी येऊन तन मन धनाने जर केली ना तर आपल्या आयुष्यात काही कमी पडणार नाही. हा आमचा अनुभव आहे, हा अनुभव आहे. आम्ही रोज सद्गुरूंच्या सानिध्यात फिरतो किंवा कीर्तनाला जातो हे काय पैशासाठी नाही जात किंवा आम्हाला कोण असं हात धरून सांगायला आलं नाही की बाबा हे जा रे तिकडे सप्त्याला जा दादांबरोबर जा, असं नाही. वंश परंपरा जी चालत आलेली आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे की हे जर करायचं असेल, हे जर चालवायचं असेल तर जसं मगाशी बोललो तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी याप्रमाणे आपण मीटिंग मध्ये बोलायचं एक आणि करायचं असं नको. कारण हा खेळ नव्हे कल्याचा म्हणून मेळ जमेला. म्हणून सर्वांची जी साथ आहे ती सर्वांची साथ असणं या ठिकाणी आपण वर्षातून 4च दिवस करतो, बाकी काय करतो? ह्या नामस्मरणासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे. आज खऱ्या अर्थानं गणपत तात्यांची ही जी सेवा होती त्यांना तब्येत ठीक नसल्यामुळे अचानक मला या ठिकाणी फेटा बांधण्याची वेळ आली. आणि जी ही पांडुरंगाची सेवा त्या काळकाई मातेची, कळंज काळकाई मातेची जी सेवा आहे ती मला जशी करता आली वेडी वाकडी, मी पहिलंच बोलून गेलो. कारण तुम्ही सर्व सुज्ञ आहात, ज्ञानी आहात. तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्ची तशी भक्ती. म्हणून या ठिकाणी मी एक बालक आहे, मला सेवेसाठी सेवकी करावे सांगितले का, मग त्याप्रमाणे मी ही माझी जी सेवा आहे ती मी या ठिकाणी थोडी पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी आपल्या श्री संत मोरे माऊली संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार, हरिभक्त पारायण, गाडा अभ्यास असणारे, ज्यांचा आज संध्याकाळी रात्री कीर्तन आहे आणि ज्यांचं आमच्यावरती नितांत प्रेम आणि त्यांचे आशीर्वाद आहेत ते आमचे बाबूजी बाबा मोरे. तसेच या ठिकाणी मी हा जो उभा ज्यांच्यामुळे आहे ते वैकुंठवासी गोविंद महाराज कोमटेकर, माझे आजोबा असतील हरिबाबा कोंडाळकर. आणि ही जी परंपरा आहे खरोखर किती काय काय संकट आली आणि काय काय झालं, विचित्र प्रकार झाले, पण आम्ही जो मूळ आहे कोणी असो तो मूळ आम्ही कधीच सोडलेला नाही. कारण ही जी परंपरा आहे ती कोंडाळकर बाबांपासून आलेली आहे आणि ती तुम्ही आम्ही सर्वच एकत्र येऊन ती चालवत आहोत. आम्ही फक्त निमित्त आहोत, पण खऱ्या अर्थाने ती हा जो वारसा जपण्याचा, ही जी सेवा जपण्याची जी संधी आमच्यासारख्या कामगारांना भेटलेली आहे ती आम्ही आमच्या यथाशक्तीप्रमाणे जसं आम्हाला
करता येईल तशी ती करू या ठिकाणी उभा राहिलोय. माझे वडील ज्याने हाताला धरून लहानपणापासून अगदी या भक्ती मार्गामध्ये मला तल्लीन केला ते माझे वडील प्रताप महाराज कुमटेकर, माझी आई असेल आणि माझा पूर्ण परिवार. या ठिकाणी सर्व तुकाराम बाबांचे सुपुत्र संपत तात्या या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने अशी जुनी जी मंडळी होऊन गेली त्यांचं नाव जरी तुकाराम बाबांचं आत्ता जरी घेतलं तरी त्यांचा चेहरा समोर येतो आणि ते तुकाराम महाराजच आपल्या देऊचे, जसे काही ते तुकाराम महाराज आहेत असं समोर दिसतं. प्रकाश तात्या असतील, आमचे महादेव तात्या आहेत, यशवंत तात्या आहेत, तुम्ही सर्व आमचे आगोजी बाबा असतील, कोंडाळकर आणि पाठीमागे आमचे बबन तात्या, संतोष तात्या आणि या उभं राहण्या पाठीमागे मागे पुढे उभा राहिले संभाळीत याप्रमाणे माझे दोन्ही काका गंगाराम शेडगे असतील, नारायण शेडगे आणि आमचं सादेव दादा, या सर्वांचं मी आभार मानतो. या ठिकाणी गणपती आपण आपली ही सेवा आहे, तुमच्या एवढं मला बोलता आलं नाही, मी दिलगिरी व्यक्त करतो. हे नियोजित असतं तर काय कुठून तरी आपण वाचन करून किंवा काहीतरी करू, मी कोणत्याही तयारीत नाही किंवा काय. दादानी जर कपडे आणले असते तर थोडस चांगलं कीर्तन झालं असतं या ठिकाणी, पण ते नियोजित पाहिजे होतं थोडं. असो, जशी त्याची सेवा मला करण्याचं सद्भाग्य लागलं. रात्रीचे कीर्तनकार बाल कीर्तनकार आमचे जय भोसले, मी त्यांना सांगण्या एवढा मोठा नाही, पण आपण एका संगतीमध्ये रात वाढत चाललेलो आहोत, म्हणून अभ्यास करणं, वाचन करणं हे आपल्या सातत्य असावं. त्या सातत्यातून एक ना एक दिवस आपला हा जसा वेळ गगनाला गेलेला आहे तसा आपलं देखील महाराष्ट्रामध्ये आपल्या गावाचं नाव, आपल्या वाडवडिलांचं नाव, त्याच्यासोबत आम्ही जी सेवा करतोय तेही देखील नाव असं उंच भरारी घेईल. मग जय महाराज असतील आणि या ठिकाणी आमचा यश जातो तिकडे आम्ही बरोबर असतो. लोक विचारतात, त्याला विचारतात बाबा कुठला आहेस तू, काय आहे, तेव्हा सांगतात तेव्हा आनंद वाटतो. कारण अशी मुलं तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, याप्रमाणे सर्व तरुण हीच एक सांगण्याची हीच जी संधी असते, म्हणून या ठिकाणी मी बोलत असतो. बोलण्याच्या या ओघामध्ये काही चुकीचा जर शब्द गेला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष, आणि जे काय एखादा शब्द, अर्धा शब्द जरी तो आला असेल ते माझे परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरेमाऊली व माझे मोठे बाबा वैकुंठवासी गोविंद महाराज कुमटेकर आणि हरिबाबा कोंडाळकर यांचा हा प्रसाद समजून आपण तो मान्य करायचा आहे. या ठिकाणी झालेली सेवा या आपण संतांच्या चरणावरती ठेवून या ठिकाणी आपण ज्ञानेश्वर माऊली
तुका म्हण्याले समर्थाचा म्हणा, तुका म्हण्याले समर्थाचा फुलं वाटा फुलं.